नमस्कार. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. बहिणींनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. नोव्हेंबर हप्त्याची तुम्हाला या ठिकाणी प्रतीक्षा होती. फायनली ती प्रतीक्षा आता संपलेली आहे, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी घोषणा आज या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आज ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मोठा फायदा सर्व बहिणींना होणार आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आवर्जून ह्या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचे आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल आणि शेवटी तुम्हाला मी एक महत्त्वाची गुड न्यूज देणार आहे. म्हणून व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचं आहे. सर्वात अगोदर ज्या बहिणी ह्या व्हिडिओवर नवीन असतील, पटापट त्या बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला सबस्क्राईब नावाचं बटन खाली दिलेलं आहे, त्यावर तुम्हाला क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे. कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे. तर पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. काही अडचण असेल, काही डाऊट असतील, तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. सर्वात अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचं उत्तर सर्व बहिणींनी कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर बघा बहिणींनो, कमेंट करून सांगा बरं की किती बहिणींची केवायसी झालेली आहे. तर ज्या बहिणींची केवायसी झाली असेल त्या बहिणींनी सांगा की हो सर माझी केवायसी झालेली आहे. ज्या बहिणींची केवायसी झाली नसेल त्यांनी लिहून पाठवा की नाही सर माझी केवायसी झालेली नाही आहे. का तर बघा, ज्यांची केवायसी झाली आहे त्या बहिणींनी लगेच पैसे पाठवले जात आहे आणि ज्यांची केवायसी झाली नसेल त्या बहिणीचे पैसे ठिकाणी थांबवून त्यांची केवायसी करून पुन्हा एकदा त्यांना पैसे पाठवले जाणार आहे. तर कमेंट करून सांगा की केवायसी झाली आहे की नाही. झाले असेल तर लगेच पैसे जमा होतील आणि झाले नसतील तर तुमची केवायसी फ्रीमध्ये करून दिली जाणार आहे आणि तुम्हाला ठिकाणी पैसे पाठवले जाणार आहे. फक्त कमेंट करून तुम्हाला सांगावं लागणार आहे की तुमची केवायसी झाली की नाही. तुमचं नाव लिहून पाठवा आणि केवायसी झाली की नाही ते लिहून पाठवायचं आहे. आता बघा, या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आली आहे नोव्हेंबर हप्त्याविषयी आणि डिसेंबर हप्त्याविषयी. तर बघा बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत मिळणारा जो काही लाभ आहे तो नोव्हेंबरपासून लाभार्थ्यांना मिळालेलाच नाही आहे. राज्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे लागलेल्या आचारसंहितेमुळे हा जो काही लाभ आहे हा लाभ लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आलेला नाही आहे. बहिणी या ठिकाणी चिंता व्यक्त करत आहेत की नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार आहे, डिसेंबरचे पैसे कधी मिळतील. डिसेंबरचे जवळजवळ 20 दिवस या ठिकाणी संपून गेले तरीसुद्धा अजून पैसे आलेले नाही आहे. आता एवढा उशीर तर कधी होत नाही, मग एवढा उशीर का होत आहे असा प्रश्न अनेक बहिणी या ठिकाणी विचारत आहे. आता बघा बहिणींनो, एवढा उशीर होण्याचं कारण काय आहे तर त्यासाठी पहिलं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. दुसरं म्हणजे आचारसंहिता लागलेली होती, त्यामुळे तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळत नव्हते. पण बघा, तुम्ही जर बघितलं तर निवडणुका या ठिकाणी आता झालेल्या आहेत. म्हणजेच काय, तर निवडणुकीचा जो काही निकाल होता तो या ठिकाणी 21 तारखेला लागलेला आहे. आता बघा, 21 तारखेला लागल्याच्यानंतर 22 पासून या ठिकाणी बहिणींना पैसे मिळतील अशी अपेक्षा होते. पण पुन्हा एकदा या ठिकाणी आचारसंहिता लागलेली आहे आणि पुन्हा एकदा आचारसंहिता लागलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी बहिणी पुन्हा एकदा चिंतामध्ये आल्या आहेत की आता पैसे मिळणार की नाही. बघा बहिणींनो, तुम्हाला पैसे या ठिकाणी मिळणार आहे का त्याचं कारण असं आहे की ऑफिशियल जो जी आर होता सरकारतर्फे तो आलेला होता आणि त्या जी आरमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की 263.40 कोटी एवढी जी रक्कम आहे ती सरकारने या ठिकाणी विभागाला पाठवलेली आहे. आता जर का सरकारला तुम्हाला पैसे द्यायचे नसते तर एवढी जी रक्कम आहे ती विभागाला पाठवलेली नसते. आता एवढी रक्कम पाठवलेली आहे याचा अर्थ आहे की तुम्हाला ते पैसे मिळणार आहे. का, कारण की एवढी जी रक्कम आहे ती खूप मोठी आहे आणि एवढी जे काही कोट्यवधी रुपये आहेत हे कोट्यवधी रुपये बहिणींना जमा केले जाणार आहे. त्यामुळे हा जी आर या ठिकाणी काढून विभागाला ते पैसे पाठवलेले आहेत. फक्त त्यासाठी काही अडथळे येतं, जसं की आचारसंहिता होती, असे बरेचशा ठिकाणी कारण आहेत, त्यामुळे बहिणींना पैसे जमा होत नव्हते. आता पैसे या ठिकाणी जमा होणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. आता बघा, आता या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट अशी आहे. बघा नेमकं काय घडलं आहे ते समजून घेऊया. राज्यामध्ये सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो लांबणीवर गेला होता. राज्यामधील काही नगर परिषद नंतर नगरपंचायतीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे आणि जर तुम्ही बघितलं तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी जाहीर झालेली आहे. म्हणजेच 21 तारखेला निकाल या ठिकाणी लागलेला आहे. त्यामुळे 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती. पण आता निवडणूक आयोगाने राज्यामधील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला असून त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. आता बघा, आतापर्यंत तुम्ही जर बघितलं तर 21 तारखेला ठिकाणी निवडणुकाचा जो निकाल होता ठिकाणी लागलेला होता नगर परिषदांचा. आता पुन्हा एकदा आचारसंहिता लागलेली आणि आचारसंहिता कशाची लागलेली आहे तर 29 महानगरपालिकांचे आता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाले आहे, यामुळे आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे आता बहिणींना प्रश्न पडलेला आहे की पैसे मिळणार की नाही. तर काळजी करू नका बहिणींना, तुम्हाला ह्या महिन्याच्या एंडिंगपर्यंत पैसे या ठिकाणी जमा होणार आहे. म्हणजेच आजपासून तुमच्या अकाउंटवर पैसे जमा होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत तुमच्या अकाउंटवर पैसे जमा केले जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही आहे. ऑफिशियल जी आर सुद्धा आलेला आहे आणि जी आर आल्याच्यानंतर विभागाला ठिकाणी निर्देश दिलेले आहे की आजपासून तुमच्या अकाउंटवर पैसे पाठवले जाणार आहे. तर ही अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि केवायसी केली की नाही सर्व बहिणींनी सांगायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.